नांदेड इथं उदयास आलेली मराठवाडा जनहित पार्टी आहे तरी कोणाची आणि कोण चालवतं? ऐकूया सविस्तर वृत्तांत. मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून संस्थापक संतोष कुलकर्णी यांनी बिलोली इथं भारतीय जनता पार्टीला मुस्लिम बहुल एरिया आणि दलित बहुल एरियामध्ये मतदान मिळणार नाही या उद्देशानं त्यांनी मराठवाडा जनहित पार्टीची स्थापना केली आणि त्यानंतर नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून बिलोली तसंच धर्माबाद इथं आपल्या नगराध्यक्ष पदाचा करिश्मा दाखवला आणि विजयश्री खेचून आणला. बिलोली हे आमदार जिंतेश अंतापूरकर यांचं मतदारसंघ, परंतु या भागामध्ये संतोष कुलकर्णी जे मागच्या 2 दशकांपासून सक्रियपणे राजकारणात आहेत, नगराध्यक्षपद त्यांनी किंवा त्यांच्या पत्नी अनेक वेळा सांभाळलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अशोकराव चव्हाण आल्यानंतर सुद्धा मुस्लिम मतदार त्यासोबतच दलित मतदार हे भाजपाकडे मतदान रूपानं जाणार नाहीत हा कयास बांधून त्यांनी मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत आणि निश्चितपणे धर्माबाद त्यासोबतच बिलोली इथे त्यांना विजय संपादन करता आलेला आहे. एकंदरीत संतोष कुलकर्णी हे नांदेड मधील भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार यांच्या जवळचे असं सुद्धा समजलं जातं. त्यामुळं की काय भारतीय जनता पार्टीच्या एका गटाच्या माध्यमातून मराठवाडा जनहित पार्टीला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा त्यासोबतच आर्थिक पाठबळ रसद सुद्धा पुरवली असल्याचं सुद्धा राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहेत. त्यामुळं येत्या काळामध्ये मराठवाडा जनहित पार्टी ही केवळ धर्माबाद आणि बिलोली पुरतीच आहे का भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे? एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे, दिगा पाटील.